नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे तुषार गुल्हाने. अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात. तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, जी बेल आयकॉन आहे ती दाबा, जेणेकरून आम्ही कोणतेही नवीन व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन आलो तर सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन मिळणार. तर आज आपली पुन्हा एकदा नव्याने दुसरी ट्रिप ही वंडरलँड येथे निघाली होती. मी म्हटलं होतं की तुम्हाला लगेचच दुसरा व्हिडिओसुद्धा मी घेऊन येणार, तर आज असाच तुमच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सर्वप्रथम जाऊन सबस्क्राईब करावं लागेल, कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, फक्त नुसते व्हिडिओ बघता, तर व्हिडिओ बघून चालणार नाही मित्र. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, त्यामुळे आमचे फॉलोअर्स वाढणार आणि तुम्हालासुद्धा मनोरंजन मिळतात. तर आम्ही इथे पोचलेलो आहे, बघू शकता त्यांचं भव्य दिव्य असं स्पार्किंग लॉट आहे. बघू शकता कितीतरी गाड्या तिथे मागू शकतात. तिथे त्यांचं काउंटर आहे जिथे आपल्याला पैसे भरावे लागतात, मुलांसाठी कपडे मिळतात. तर हे एक्झॅक्ट लोकेशन अशा ठिकाणी आहे की नरसामाता रोड, मोठी आंजी, वर्धा या ठिकाणी हे वसलेलं आहे. असं निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे वंडरलँड वॉटर पार्क आणि ॲडव्हेंचर आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आम्ही ते पोचलेलो आहे. सर्वप्रथम मुलांना आम्ही लाईनमध्ये लावलं, त्यांनीच लावलं, त्यांच्या सिक्युरिटी गार्डने मुले मोजून घेतली, आमचा शिक्षक स्टाफ मोजून घेतला, ड्रायव्हरलासुद्धा त्यांनी काउंट केलं आणि मुलांना आम्ही तिथे काउंटरवर कपडे दिले. जे कपडे घेणं कंपल्सरी आहे, त्याचा 50 रुपये चार्ज लागतो आणि ते कपडे घातल्याशिवाय आतमध्ये एंट्री देतात. ज्याला होत नसले त्यालाच फक्त देत नाही. बघा तेथील वातावरण तुम्ही बघू शकता, तेथील व्ह्यू किती चांगला आहे, मस्तपैकी जंगलामध्ये पर्वतावर वसलेला आहे, एका निसर्गरम्य वातावरणात वसलेला आहे. कालचा मोसमसुद्धा एवढा खास नव्हता, थोडं पाणी येत होतं, आम्हाला वाटलं का ट्रिप होणार की नाही, पण छान पद्धतीने ट्रिप झालेली आहे. सगळे आमची चिंता मस्त मिटली होती आणि मस्तपैकी मनसोक्त मुलांनी आनंद लुटला. बघू शकता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि त्यांच्या स्टाफने चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत केलं. माझंसुद्धा आणि विद्यार्थ्यांचंसुद्धा चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे. बघू शकता त्यांना आम्ही त्यांचे जे कॉस्ट्यूम आहे ते दिले होते, सर्वांना आम्ही कॉस्ट्यूम दिले होते. बघू शकता मुले किती आनंदात आहे, असं वाटतं की त्यांना आताच पोहायला जायचं की काय. बघा आता पुढे त्यांनी मस्तपैकी आमचं स्वागत केलं. बघू शकता ते आम्ही सर्वात प्रथम इथे पोचलो होतो, म्हणून जे कोणीही विद्यार्थी सर्वात प्रथम इथे पोचतात त्यांचं ते स्वागत करतात ट्रिपसाठी आलेले. त्यांचा तो स्टॉप असतो, तो आमचं करतात पण सोबत विद्यार्थ्यांचंसुद्धा ते स्वागत करतात. बघून घ्या कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने मुले आनंदात आहे, त्यांनी स्वागत केलं. आणि मस्तपैकी जेव्हा आपण एंट्री करतो बघून घ्या मुले खुश आहे आज. बघा त्यांचं एंट्री केल्याबरोबर भव्य दिव्य असं आपल्याला किचन लागतं. आम्ही मुलांना घेऊन गेलो, जे त्यांनी कॉस्ट्यूम दिले होते ते त्यांना आम्ही चेंज करण्यासाठी घेऊन गेलो. मुलांसाठी वेगळं बाथरूम आहे आणि मुलींसाठी सुद्धा वेगळं बाथरूम आहे. बघा आणि मोठा एक आरसा लावलेला आहे त्यांनी तयारी करण्यासाठी. बाथरूममध्ये एका ॲट ए टाईम 20 मुलं हे चेंज करू शकतात. त्या मुलांचं वेगळं आहे, मुलींचं वेगळं आहे. चला आतमध्ये जाऊ, आपण बघून घेऊ कशा पद्धती आहे इथं. बघा तर मस्तपैकी मुले इथे आपले कपडे चेंज करणार होते, त्याच्याने जी कपडे दिले होते ते चेंज करून बाहेर येणार होते. बघा एक मोठा आरसा लावलेला आहे, इथे सगळी मुले तयारी करू शकतात. आणि काही त्यांनी लॉकरचीसुद्धा व्यवस्था केली आहे, जेणेकरून तुमचं कोणतं जर किमती सामान असेल तर तुम्ही त्या लॉकरमध्ये ठेवू शकता. 2 लॉकर देतात, एक मुलांसाठी एक मुलींसाठी. ते किमती वस्तू ठेवण्यासाठी काही त्यांचे साहित्य आहे, त्याचे ते रेटप्रमाणे असतं. बघा 50, 100, 150 तुम्हाला घ्यायचं असेल तर. बघा किती मोठं बाथरूम आहे त्यांचं, इथे तुम्ही चेंज करू शकता, शावर घेऊ शकता, सगळी सुविधा उपलब्ध आहे. आणि पुढे तुम्हाला जर तयारी करायची असेल तर सगळे मुलं तयारी करू शकतात. आणि आम्ही लगेच मुलांना कपडे घातल्याबरोबर लगेच त्यांना नाश्त्याला नेलं. बघा डीजेची सुद्धा व्यवस्था आहे. परिसर बघा, त्यांचा स्टाफसुद्धा तिथे अवेलेबल असतो, खूप सारा स्टाफ आहे, त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. एक डीजेवाला वेगळा आहे. बघा मुलांची तयारी झाली होती, आता मुलांना आम्ही लगेच नाश्त्याकडे नेणार होतो. तिथे मुली नाश्ता करणार होते, तर ते सर्वत्र आपल्याला कुपन देतात, जितके आपले विद्यार्थी आहे आणि स्टाफ धरून तेवढे कुपन देतात. आम्ही मुलांना एक कुपन दिलं आणि त्यांच्या जागेवर जाऊन त्यांना बसायला लावलं, कारण नाश्ता येणार होता म्हणून मुलाला थोडी वेट करायला लागणार होती, कारण आम्ही खूप लवकर पोचलो होतो. त्यांचा नाश्ता तयारच होत होता. आम्ही मुलांना कुपन दिले, मुले आपले कुपन घेतली, मस्तपैकी जाऊन त्यांच्या जे त्यांचं मस्त बसायची व्यवस्था आहे त्या तिथे मुले बसणार होते.
त्यांच्या कॅन्टीनमध्ये खूप सारे मस्तपैकी मोठी कॅन्टीन आहे. बघू शकता मुलं आपापलं कुपन घेऊन त्यांच्या त्या जागेवर जाऊन बसत होते, कारण नाश्त्याला थोडा वेळ होता आणि वेळ असल्यामुळे आम्ही म्हटलं मुलांना की तुमचं कुपन घ्या आणि तुमच्या जागेवर जाऊन बसा. बघा कशा पद्धतीने त्यांनी टेबल सजवलेला आहे. मस्तपैकी 4 ग्लास, त्याच्यावर मग आणि तिथे एक मिठाची बॉटल, अशा पद्धतीने त्यांचं टेबल सजवलेलं होता. बघा 4-4 खुर्च्या लावलेल्या. त्यांनी किती मोठं भव्य दिव्य त्यांचं हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं त्यांची व्यवस्था तर अप्रतिम आहे. तर बघू शकता त्यांच्यामध्ये त्यांच्या 500 रुपयामध्ये कसं असतं की 500 रुपयामध्ये तुम्हाला 350 रुपये तुमचे वंडरलँड वॉटर पार्क आणि ॲडव्हेंचरचे असतात, 70 रुपये तुमचे जेवणाचे असतात, 30 रुपये तुमचे नाश्त्याचे असतात आणि 50 रुपये हे तुमच्या कॉस्ट्यूमचे असतात. कारण जे कॉस्ट्यूम घालणं तुम्हाला कंपल्सरी आहे. बघू शकता त्यांचं भव्यदिव्य कॅन्टीन आहे. मुले बसलेली आहे. आता मुलांना नाश्ता आलेला आहे आणि प्रत्येक मुलगा आपापला नाश्ता आपल्या बाऊलमध्ये घेत आहे. तर आज त्यांचा मेनू होता इडलीचा. तर 2-2 इडल्या होत्या आणि पोटभर नाश्ता मिळतो. तर त्याच्यामध्ये इडली, सांबार आणि दह्याची चटणी होती. आपापला नाश्ता घेऊन मुले आपापल्या टेबलवर जाऊन बसत होती आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्था आहे. बघा लाईटची व्यवस्था, पिण्यासाठी ॲक्वाचं पाणी, प्रत्येक टेबलवर त्यांचा मग, 4-4 ग्लास आणि मिठाची डब्बी, अशी मस्तपैकी व्यवस्था होती. मुले आपापला नाश्ता करत होते, पटापट करत होती, कारण त्यांना माहीत होतं की लगेच नाश्ता केला की आपल्याला स्विमिंगला जायचं होतं. पण आम्ही मुलांना सर्वप्रथम त्यांना नाश्ता दिला, कारण आम्हाला पाण्यामध्ये 2-3 घंटे वेळ घालवायचा होता. कारण मोसमसुद्धा चांगला नव्हता. थोडी ऊन तपत होती, पाणी येत होतं, लगेच मोसम पुन्हा बदलत होता. पण देवाच्या कृपेने आमची ट्रीप ही पार पडली. आनंदात होते मुले, कारण असं वाटते की ट्रिप पार पडते की नाही. मुले मस्तपैकी छानपैकी नाश्ता करत होते, कारण नाश्ता केल्यानंतरच आम्ही त्यांना पोटभर नाश्ता केला. लगेच मग आम्ही त्यांना स्विमिंगसाठी नेतो, कारण 2-3 घंटे जेवणासाठी वेळ होता. मुले थकून जात होती, म्हणून तो सर्वप्रथम नाश्ता केला आम्ही, करून घेतला सगळ्या मुलांकडून. बघू शकता मेनूमध्ये काय आहे तर दाखवतो मी. बघा मस्त बाउलमध्ये आपण घेतलं सुद्धा. इडली आहे 2, त्यामध्ये सांबार आहे आणि दह्याची चटणी आहे. मस्तपैकी आम्ही छानपैकी खात होतो. त्यांचा जो स्टॉप होता ते पाणी सर्व करत होते. मुले मस्तपैकी खात होते. लगेच आमचा नाश्ता झाला आणि आम्ही लगेच मुलांना त्वरित नेलं नाही, कारण त्याचा स्टाफ म्हणे की थोडं थांबा, वेळ आहे. तर आम्ही फक्त फोटोशूट करून घेतला. बघू शकता तुम्ही सर्व मुलं आनंदात होते, कारण त्यांनी ते आतुरतेने वाट पाहत होते की आम्ही कधी स्विमिंग करण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये जातो. ते म्हणत सर चला, पण आम्ही म्हटलं थोडं थांबा, कारण त्यांचे ते स्टाफ होतं ते व्यवस्था करत होते. आम्ही मस्तपैकी तुम्हाला फोटोशूट करून घेतला. बघू शकता त्यांचा परिसर किती भव्य दिव्य आहे. जर तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुषार गुल्लाने, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात. तर बघू शकता आम्ही परिसर बघण्यासाठी आलो होतो. बघा अधिक चालू व्हायचंच आहे. तर किती पद्धतीने त्यांचं मस्तपैकी स्विमिंग पूल आहे. बघू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीनं वंडरलँड वॉटर पार्क किती निसर्गरम्य वातावरणात वसलेला आहे. बघून घ्या. आम्ही इथे पाहणी करण्यासाठी आलो होतो. तर चालूच वाच होतं, कारण आम्ही लवकर जाऊन पोहोचलो होतो. त्यामुळे मुले तर वाट बघत होते कधी चालू होते कधी नाही. बघून घ्या किती बढिया परिसर आहे त्यांचा. इथे स्विमिंग पूल आहे त्यांच्या इथे. त्यांचा आणि अधिकही काम चालूच आहे. काही काळानंतर तर इथे खूप डिमांड येणार आहे, कारण आता हे नवीन आहे असल्यामुळे 500 रुपयातून जातं. काही काळानंतर ते यांची फीज वाढते, कारण की ते उलन खटोलं अधिक तर खूप सारे बनणं चालूच आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तिथे जसे पैसे त्याचे डेव्हलप त्या पद्धतीने ते करत आहे. बघून घ्या कशा पद्धतीनं मस्तपैकी डीजेची व्यवस्था, स्विमिंग पूलची व्यवस्था, खूप साऱ्या व्यवस्था आहे. अगदी छान आहे. तर यानंतरचा लगेच व्हिडिओ आम्ही दुसरा घेऊन येत आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच दुसरा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. बघा तिथे वेवची व्यवस्था, म्हणजे वेवचा सुद्धा स्विमिंग पूल आहे. जसं समुद्रामध्ये लाटा येतात त्या पद्धतीने ते लाटा येतात. बघू शकता परिसर कसा पद्धतीनं आहे. कोणीच नव्हतं, कारण सगळ्यात प्रथम आम्हीच पोचलो होतो. त्यानंतर काही लोक आले. बघू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पुन्हा लगेचच घेऊन तुमच्या पुढे